हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? विचारते मी. आणि झालंच असेल. माझं आत्ता ग्रीन टी घेऊन झालेली आहे. म्हटलं छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावा. तर विषय असा आहे, म्हणजे नाही का की मी हॉस्पिटलला गेले होते. तर मला तर माहिती, माझी सध्या तब्येत ठीक नव्हती. बीपी वाढला होता, त्यामुळे मला ना लगातार 2 दिवस जावं लागलं होतं बीपी वाढल्यामुळे. तर कारण ना ॲडमिट नको बोलले मी, म्हणून मला 2 दिवस जावं लागलं. आणि ना मला दिवसातनं 3 वेळा बीपी चेक करायचा होता. तर माझ्या जवळच्याच बिल्डिंगमध्ये एक छोटंसं हॉस्पिटल आहे. फक्त तिथं मी बीपी चेक करायला जायचे. आणि माझे जे उपचार आहेत चालू, ते भारतीला होते, भारती हॉस्पिटलमध्ये, बरोबर. मग ते भारती माझ्यापासून लांब आहे. मला जायला 3 टाइम तिथं शक्य नव्हतं, म्हणून मी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये गेलेली आणि तिथं चेक वगैरे केलं. तर बीपी सध्या तरी नॉर्मल आहे माझा, ठीक आहे. मला काही बीपीच्या वगैरे गोळ्या चालू नाही आहेत, फक्त शुगरच्या गोळ्या चालू आहेत. कारण बीपी जो आहे तो माझा असा कंटिन्यू त्याच लेवलमध्ये राहत नाही, म्हणून मला गोळीची गरज भासत नाही. फक्त जर हायपर टेन्शन असेल, काय असेल, तर मला तो बीपी त्या टायमिंगला वाढतो. आणि मग एकतर ॲडमिट केल्याच्या नंतर सलाईन, गोळ्या, इंजेक्शन वगैरे घेतलं की तो कंट्रोल येतो. नाहीतर दुसरा मुद्दा, मग गोळ्या वगैरे पण देऊन कंट्रोल येतो, परंतु त्याला रिस्क असते. काही वेळेला मी स्वतःच्या चान्सनी रिस्क घेते. म्हणजे नाही का, प्रत्येक वेळेला हॉस्पिटलला ॲडमिट होणं, त्याचं एवढं मोठं बिल येणं, याच्यापेक्षा मला असं वाटतं की कधी कधी घरी गोळ्या घेऊन आराम करून पण ठीक होईल. म्हणून मी कधी ॲडमिट होते, कधी होत नाही. तर मग ते झालं. मला 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरांनी, आता ठीक आहे. परंतु माझी जी धडधड आहे हृदयामध्ये, मला अचानक, म्हणजे जर समजा आता मी जास्ती स्पीडनं बोलायला लागले किंवा मी बोलायला लागले, तर ना माझ्या म्हणजे हृदयामध्ये काळजापाशी म्हणतात ते, खूप अशी धडधड होत होती, खूप अशी धडधड. आणि मला ते त्रास जाणवत होता. म्हणजे अचानक इतकं धडधड व्हायचं ती जोरजोरात, की मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि बोलताना पण त्रास व्हायचा, असं अटकल्यासारखं व्हायचं. तर तो प्रकार माझ्यासोबत होत होता. म्हणून मी परत दुसऱ्या दिवशी भारती हॉस्पिटलला गेले होते. गेल्याच्या नंतर माझं दुसरं पण काम होतं. मला मेडिकल रजा घ्यायची म्हणून सर्टिफिकेट पाहिजे होतं डॉक्टरांचं, तर त्यामुळे पण गेले होते मी. आणि मग त्यांना ते दाखवलं की मला जी बीपीच्या गोळ्यांनी बाकी ठीक वाटत आहे, पण जे धडधड होते ते कमी होत नाही आहे. तर त्यावेळेला त्यांनी मला ECG करायला सांगितलं आणि ECG केलेला आहे. तर त्या टायमिंगला मी तिथं बसले होते. त्या टायमिंगमध्ये मला, म्हणजे आता तिथं तुम्हाला माहिती आहे कसले कसले पेशंट राहतात. ते हॉस्पिटल मोठं असल्यामुळं पेशंट भरपूर असतात आणि भरपूर पेशंट होते तिथं. तर असे एक वयाचे लोक होते तिथं, बरे का. भरपूर असे एजमधले लोक होते. काय बेडवरती झोपलेले होते, त्यांचे एक्सरे काढायचे होते, काही जणांचे, कुणाच्या सोनोग्राफी करायच्या होत्या, असं होते तिथे पेशंट. आणि मग नंतर काय झालं, त्यात एक तरी आय थिंक 60च्या पुढचे, 65च्या आसपासचे एक काका असतील आणि त्यांचा मुलगा होता. जवळजवळ तो 35-40च्या आसपासचा तो मुलगा असेल. आणि तो मुलगा, आता समजा आपल्या वडिलाला उठताच येत नाही, त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, उठता येत नाही, बरे का. तर उठता येत नसल्यानंतर आपण काय करतो, समजा मुलगी असू दे, मुलगा असू दे, किंवा कोणीही असू दे, बघा ना, सोबत असणारा व्यक्ती काय करतो, हात देतो आणि उठवतो, बरोबर की नाही. ते आजोबांना उठायला 5 मिनिट लागले. इतकं तोंड वाकडे तिकडे करत होते, इतकं किवळत होते. आणि तरी सुद्धा त्या तिथं असणारी सिस्टर त्यांना म्हणते की त्यांना हात द्या, तरी पण त्यांना हात दिला नाही, तसाच उभा राहिला. मग तो नातवंड होता, त्यांचा मुलगा होता की आणखीन कोणी होता माहित नाही, परंतु त्यांच्या बरोबर होता. त्यांना हात तर दिलाच नाही, उठवलं तर नाहीच. परंतु ज्या वेळेला ती एक्सरे काढण्यासाठी जायचं होतं, तर ते रूम लांब होती, बरीच लांब होती. तर त्यावेळेला सुद्धा त्या माणसाला सपोर्टची गरज होती, त्यांनी सपोर्ट सुद्धा दिला नाही. म्हणजे समजा जर तो पडला तर झालं का परत डोक्याला ताण, बरोबर की नाही. पण त्यांना सदा असं हाताने, एका हाताने पकडलं सुद्धा नाही, त्यांना सपोर्ट सुद्धा दिला नाही. आणि मला खूप असं ते वाईट वाटलं. मी बोलून पण दाखवलं, पण मी बोलले कुणाला, माझी लाडूबाई सोबत होती, बरं का.
लाडूबाई माझ्यासोबत होती, तिला पण डॉक्टरांना दाखवायचं होतं, तिला त्रास होत होता, पोटात दुखत होतं म्हणून तिला पण दाखवायचं होतं. तर ती पण तिथं आलेली होती, मला ती तिथंच भेटली. मला तिनं सांगितलं नव्हतं मला जायचंय वगैरे काय म्हणून, परंतु ती तिथं भेटली. मला भेटल्याच्या नंतर मग मी आता हॉस्पिटलमध्ये दिसली म्हटल्यानंतर विचारणं गरजेचं आहे म्हणून विचारलं, तर ती म्हणे की माझं पोट दुखते म्हणून मी आलेली आहे. मग मी तिला म्हटलं बघ ना, तो उचलतंय का, तो धरतोय का, जाऊ दे, नको लक्ष देऊ मला म्हणते. पण असं म्हणजे खूप चुकीचं वाटलं मला ते, की अरे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही एखाद्या सोबत जाताय, घरातल्या व्यक्तीसोबत, तर त्याची मनस्थिती, त्याची परिस्थिती बघून तरी तुम्ही वागायला पाहिजे, बरोबर की नाही. समजा ते पडलेच, बाय चान्स पडलेच, तर ती तुम्हाला कुठल्या भावात जाईल. त्यापेक्षा तुम्ही जर हाताने धरलं आणि पकडून घेऊन गेलात तर काय प्रॉब्लेम आहे का. म्हणजेच त्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, लॉक होत होते ते गुडघे कदाचित. जेव्हा ती असे सरळ होताना त्यांना खूप वेळ लागत होता उठून उभा राहायला, आणि खूप चेहरा खूप कसा तरी करत होते ती, म्हणजे त्यांना खूप असह्य वेदना होत होत्या. आणि ते बघून मला खूप वाईट वाटलं आणि ते चुकीचं पण वाटलं की त्या मुलानं त्यांना आधार नाही दिला. तर काही मुलं असे असतात, तर प्लीज असं नका करू. तुम्ही जर त्यांच्यासोबत जाता तर त्यांची काळजी घेणं तुमचं काम आहे आणि घ्यायला पाहिजे. मला तर असं वाटतं, बरोबर की नाही. कारण ना, एक वय झाल्यानंतर माणसाला खरोखर आधाराची गरज असते आणि ती काठी बनण्याचं काम आपलं आहे. नातवंडाचं, मुलांचं, सुनांचं, लिकींचं हे काम आपलं आहे. तर खूप हॉस्पिटलमध्ये लोक आहेत, खूप हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात आणि ते बघून असं वाटतं की खरंच यार, ते पटकन मरण आलेलं आणि गेलेलं बरं. कारण ह्यांच्यासारखं असं जर आपले हाल झाले तर काय होईल. ते बघून ना कधी कधी माझा तिथं गेल्याच्या नंतर असे पेशंट बघून माझा कधी कधी BP वाढतो. खरोखर खूप चुकीचं आहे. आणि म्हणून खरंच शरीर जे भेटले त्याची किंमत करायला शिका, योगा करा, मेडिटेशन करा. आणि खरोखर मी तुम्हाला सांगते, पण टेन्शन घेऊ नका. मी स्वतःच टेन्शन घेते, पण तुम्हाला तरी सुद्धा मी सांगते, मी प्रयत्न करते त्यातून सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्याचा, टेन्शन फ्री राहण्याचा. परंतु काही गोष्टी अशा घडतात की माणसाला आपोआप टेन्शन येतं आणि आपोआप ते विचार येतात. परंतु तरी सुद्धा हे करा, प्रयत्न करा. कारण ना, खरोखर हे जीवन तर पुन्हा नाहीच. पण जर का ह्या जीवनाला काही कीड लागली ना, तरी सुद्धा माणूस सुखाने जगू शकत नाही. तो फक्त जिवंत असतो, जिवंत म्हणून जगतो, तो सुखाने जगू शकत नाही. त्याला वेदना असतात काही ना काही. तर चला, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. आणि त्यानंतर मग मला तिथे एक माझे सबस्क्रायबर पण भेटले होते बरं का. जर तुम्ही ताई माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा की त्यांचं नाव विचारायचं मी विसरून गेले. त्यांनी मला लगेच म्हणजे नाही का, लॅबमध्ये होत्या त्या आणि लॅबमध्ये मी पण गेले होते. तर त्या लॅबमध्ये त्यांनी मला एका नजरेत बघून लगेच ओळखलं की म्हणे तुम्ही राणी ब्लॉगर ना. म्हटलं हो. तर मग त्या मला बोलल्या, छान आहे स्वभाव त्यांचा, मनापासून धन्यवाद की तुम्ही ओळख ठेवली आणि बोललात. तर खूप छान वाटलं. आणि त्यांनी त्यांच्या बहिणीसोबत होत्या, तर त्यांच्या बहिणीची सुद्धा ओळख करून दिली मला. तर ताई मनापासून धन्यवाद की तुम्ही कमीत कमी ओळख ठेवली. आणि खूप भारी वाटलं की जे लोक व्हिडिओ आपला बघतात ते लोक जर कुठं भेटले आणि बोलले तर खूप छान वाटतं. तर चला, धन्यवाद मनापासून. खूप छान वाटलं. आणि माझ्या ज्या बी लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे, ज्यांनी नाही केला त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद की तुमच्या लोकांमुळे मी इथपर्यंत आहे. आणि इथून पुढे सुद्धा मला तुमच्या लोकांची सपोर्टची गरज आहे. तर प्लीज नक्कीच सपोर्ट कराल, अशी आशा तर आहेच मला. आणि करतात आणि करणार हे पण मला माहिती, बरोबर. तर राहिला प्रश्न, आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडणार आहे की लाडूबाई बोलत नाही. पण नाही, बोलत नव्हती. माझ्या बर्थडेच्या दिवशी तिनं मला व्हॉट्सअपला मेसेज केला होता विश करण्यासाठी. त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याने पण मला विश केलं होतं व्हॉट्सअपला. मग नंतर ती घाबरत होती घरी यायला. तिनं भावाला फोन केला, माझ्या बाबूला, आणि ती म्हणे की मम्मी मला यायची तर खूप इच्छा आहे, पण मम्मी मला रागवल का, घरी आल्यावर मला काही बोलेल का. तर तो म्हणे तू सॉरी म्हण. आणि तुला माहिती आहे ना, ती समोर आल्यावर काही बोलत नाही. त्यांचं काहीतरी बोलणं झालं, त्यानं मला सांगितलं पण नव्हतं. पण ती एक सरप्राईज होतं माझ्यासाठी. ती दोघंही नवरा बायको अचानक आले, केक घेऊन आले, गिफ्ट घेऊन आले. आणि म्हणजे केक वगैरे कटिंग केला. आता आल्यानंतर कुठली आई अशी असेल की मुलांना बोलणार नाही, बरोबर की नाही. मग राग सोडून देऊन मी पण बोलले. ती मला बघून रडायला लागली की मम्मी तुझी तब्येत किती खराब झाली, तुला काय झाले, तुझं काही दुखतंय का.
असं म्हणून, कारण की 7-8 महिने झालं तिनं माझा चेहरा बघितला नव्हता का मी तिला बघितलं नव्हतं. त्यामुळे तिला असं वाईट वाटलं का काय झालं काही माहित नाही, पण ती रडली गळ्यात पडून आणि खिल्ले खराब झाली असं म्हणत होती. आणि माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं तुम्हाला मी ह्या वेळेला दाखवू शकणार नाही, कारण का की मी ते गिफ्ट रिटर्न केलं तिला. रिटर्न म्हणजे तसं रिटर्न नाही केलं, जी ऍक्च्युली मी साडी घातली होती ना ट्रेंडिंग वाली गोल्डन कलरची, तीच साडी तिनं माझ्यासाठी आणली होती. सेम कलर सेम सगळं तिनं माझ्यासाठी आणली होती. आणि मी तिला म्हणजे नाही का, जेव्हा तिनं मला दिल्याच्या नंतर ते फोडल्यावर बघितलं, मी म्हटलं माझ्याकडे साडी आहे, तुझ्याकडे आहे का? तर ती म्हणे नाही. म्हटलं मग ठीक आहे, तू मला दिले, मी घेतले, पण राग मानू नको, पण ही साडी मग तू ह्याचं ब्लाऊज शिव आणि तू यूज कर, कारण की ऑलरेडी माझ्याकडे ती सेम कलरची साडी आहे, सेम पॅटर्न आहे, तर ती डबल मी कशाला ठेवून घेऊ, बरोबर की नाही? दुसरा कलर असता तरी पण एखाद्या वेळेला मी ठेवून घेतली असते. म्हणून ते गिफ्ट मी ना व्हिडिओ काढला ना फोटो घेतला, ते गिफ्ट मी तिला हे करण्यासाठी दिलेलं आहे की तूच वापर म्हणून. तर तिचं ह्या वेळेला गिफ्ट मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण आय थिंक तुम्हाला नक्कीच समजलं असेल की ट्रेंडिंग वाली गोल्डन कलरची साडी जी मी त्या दिवशी घातली होती बर्थडेच्या दिवशी दुपारी लाईव्ह, तर तशीच सेम तिनं साडी माझ्यासाठी आणली होती. आणि बाबूने जे आणलंय तो तर फोन आहे, तो मी तुम्हाला तिथं दाखवलेलाच आहे की मला त्यानं फोन दिलेला आहे गिफ्ट. तर माझ्या दोन्ही मुलांनी मला गिफ्ट दिलेलं आहे, खूप छान आणि सुंदर आहे आणि खूप छान वाटलं मला. यांच्याकडून हे गिफ्ट द्यावं हे अपेक्षा नाही आहे, बस ह्यांनी फक्त प्रेमाने राहावं, व्यवस्थित राहावं, आणि एवढीच माझी इच्छा आहे, आणि सुखी राहावं. बाकी तुम्ही काही तुमच्याकडून मला काही नाही पाहिजे. मी अजून पण सांगते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की खरंच मला तुमच्याकडून काही नाही पाहिजे. मी फक्त तुमच्या प्रेमाची भुकेलेली आहे आणि तुम्ही मला प्रेमच द्या, एवढीच अपेक्षा आहे. फक्त इज्जत द्या एक आई म्हणून, आणि एक प्रेम द्या शेवटपर्यंत, म्हणजे विसरू नका, एवढंच म्हणायचंय मला. बाकी तुमच्याकडून मला कुठलीही अपेक्षा नाहीये, ही मला माझ्या मुलांना सांगायचे. तुम्ही मला एक चॉकलेट जरी दिले ना तरी ती सुद्धा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. मला एवढ्या महागड्या गिफ्टची गरज नाही, तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या हौस मौस स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि करणार, आणि तुमच्याही करते आणि करणार. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त मला समजून घ्या, प्रेम द्या. मी तुमच्या प्रेमाची भुकेलेली आहे, बाकी मला तुमच्याकडून काही नाही पाहिजे, आणि तुम्ही माझ्याजवळ असावे, माझी एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही कधी असं माझ्यासोबत रागवून एवढे महिने राहू नका मला सोडून. मी कसे काढलेत हे दिवस ना माझे मला माहितीये, आणि ते दुःख परत येऊ नये म्हणून मी आता माझ्या स्वतःच्या तोंडावरती कंट्रोल ठेवणार आहे. काय तेच दुःख परत येऊ नये म्हणून मी माझ्या मुलीला कुठल्याही पद्धतीनं काहीच बोलण्याचा आणि रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न करणार नाही की जेणेकरून ती परत माझ्याशी रागवून बोलणं बंद करेल. या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. आणि असो, जे मागे झालं ते परत मी करण्याचा प्रयत्न नाही करणार आहे. तर हे एक आई चांगल्या पद्धतीने समजू शकते की आपल्या मुलांपासून बिना बोलता राहणं, आपल्या मुलांना 8-8, 9-9 महिने त्यांचा चेहरा न बघणं म्हणजे काय दुःख असतं ना, हे फक्त आई समजू शकते. आणि नक्कीच समजणार आहेत तुम्ही मला की मी का मला एवढं वाईट वाटत असेल. मी ना मदर्स डेच्या दिवशी सुद्धा खूप मिस केलं होतं. त्या दिवशी मला अपेक्षा होती की माझी मुलगी माझ्याकडे येईल, माझी माफी मागेल, पण ती त्या दिवशी पण नाही झालं. चला, बर्थडेच्या दिवशी आली, कमीत कमी सोडून दिलं मी मागचं सगळं, आणि द्यावंच लागतं, मुलांच्या प्रेमापुढे द्यावंच लागतं. वाटलं होतं कधीतरी चूक समजेल तिला आणि ती येईल इथं. असो, जे आहे ते ठीक आहे. आता प्रयत्न नक्कीच करणार की तोंड बंद ठेवणे, जास्ती न बोलणे, आणि समोरच्यांनी आपल्याशी बोलणं बंद करावं. इतपत तरी नाही बोलण्याचा प्रयत्न नाही करणार, भली माझा त्यांच्यावरती हक्क जरी असला, भले माझा त्यांच्यावरती बोलण्याचा हक्क असला, अधिकार असला, मी योग्य असेल आणि ती चुकीचे जरी असले तरी आता चुकीचं म्हणायचं नाही. कारण जर आपल्या तोंडामुळे आपल्यालाच त्रास होणार असेल, आपल्या काही बोलण्यामुळे आपल्याला त्रास होणार असेल, वेदना होणार असतील, आणि आपल्या मुलांपासून आपल्याला एवढे महिने लांब राहावं लागत असेल, तर
हेच ठीक राहील की त्यांच्याशी न बोलणे, बरोबर की नाही. तर चला, तर तुम्हाला हे प्रश्न पडायला नकोय की ती कशी, ही तर बोलत नाही म्हणते, ती कशी आली, मग ही कशी बोलली. तर पहिलंच क्लिअर करते, ती बर्थडेच्या दिवशी आली होती. मग बर्थडेच्या दिवशी आल्याच्या नंतर ती दुसऱ्या दिवशी पण तिच्या भावाने तिला बोलवलं होतं, कारण की एवढं गिफ्ट मी महागाचं देतोय तर मम्मी नक्कीच ओरडणार आहे, मम्मीला हे आवडणार नाही, आणि ती नसली तर तिने समजावू शकेल म्हणून त्यानं तिला दुसऱ्या दिवशी पण आग्रहाने बोलवून घेतलं होतं. ते दोघं सोबतच घरी आले. येताना तिला घेऊनच आला तो, आणि तिच्या समोर त्यानं मला तो परत केक कट करायला लावला. दुसऱ्या दिवशी सेलिब्रेशन केलं आणि त्या दिवशी त्यानं मला ते गिफ्ट दिलं. तर चिडले होते मी, मला नव्हतं एवढी गुंतवणूक करू द्यायची, आणि मला आवडलं पण नाहीये की त्यानं म्हणजे फोनसाठी एवढे पैसे घातले, लाखाच्या पुढे पैसे घातले त्यानं फोनसाठी. ते मला आवडलं नाही, आणि माझी इच्छा अशी होती की त्या फोनच्या ऐवजी जर त्यानं गोल्ड घेतलं असतं तरी सुद्धा मी हसत घेतलं असतं, कारण की मला गरज पडेल त्यावेळेला ती वस्तू उपयोगीला येणार आहे. ह्या फोननं मला काही उपयोगीला येणार नाही आहे. जर मला अडचण आली कशाची तर मी ही फोन विकायला गेले तर काही याला जास्ती पैसे पण येणार नाहीत, बरोबर की नाही. म्हणून मला एवढ्या महागाच्या गोष्टी, या गोष्टी घेण्यासाठी पैसे जास्ती घालवायला आवडत नाही, आणि नाहीच आवडत. फक्त मला ना गोल्ड किंवा ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी. मला फोन गरजेचा होता, कारण हा माझा फोन आहे, तो मला आता मी त्याच फोनमध्ये व्हिडिओ बनवत आहे. हा फोन आहे माझा, ह्याला 4 वर्ष होऊन गेले. हा मला प्रॉब्लेम देतोय, ह्याचा साऊंडचा प्रॉब्लेम आहे, हँगचा प्रॉब्लेम आहे. म्हणून हा फोन मी आहे, तरी पण मला दुसरा फोन घ्यायचा होता, पण एवढा कॉस्टली नाही, खूप तर खूप 20-25 हजारापर्यंतचा मला फोन घ्यायचा होता. परंतु त्यानं ऐकलं त्या दिवशी की हा फोन मला प्रॉब्लेम देतोय म्हणून, आणि त्यानं मला ठरवलं की बर्थडेचं मम्मीला हे गिफ्ट द्यायचं. पण त्यानं खूप असं दिलं म्हणून मला थोडंसं राग आला, आवडलं नाही. आणि काही गोष्टी असतात जे आपण एक लेडीजच समजू शकते की लेडीजचं विचार करण्याची आणि मुलांच्या विचारांमध्ये खूप फरक असतो. तर असो, माझ्या मुलीनं पण मला समजवलं की त्यानं फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम दिले, यानंतर तो इतक्या कॉस्टली तुला कधीही काही देणार नाही, किंवा तो असं कुठं वायपट करणार नाही. हे घे, पहिली वेळ दिले म्हणून मी ते घेतलं. परंतु मी खरोखर त्याला ऐकवलं की रिटर्न कर, त्या बदल्यात मला 2 ग्रॅम का होईना पण गोल्ड काय पण घेऊन दे. पण तो तरी पण नाही ऐकला. घेतलाय आता, रिटर्न घेत नाही तो, आणि मी तुझ्यासाठी हौशीने घेतलाय तर तू वापरतो एवढे वेळेस, आणि माफी पण मागितली. आनंद तर होतोय, पण नको त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट मला नाही आवडत. तुमचं काय मत आहे नक्कीच सांगा. तर चला, हा छोटासा व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी कसा वाटला नक्कीच सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.